लखनौमध्ये कोचिंगला आग, 15 जणांचा मृत्यू, अनेक जण होरपळले, भीषण अग्निकांड। उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील अलीगंज भागात एका व्यावसायिक इमारतीत भीषण आग लागल्याने 15हून अधिक जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झालेत। आज दुपारी 3च्या सुमारास लागलेल्या या आगीत अनेक निष्पाप विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेत। जीव वाचवण्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरून विद्यार्थ्यांनी खाली उड्या मारल्याने परिसरात मोठा हाहाकार उडाला। 15हून अधिक विद्यार्थ्यांचा जीव घेणारे हे भीषण अग्निकांड नेमकं कसं घडलं, आग लागली त्यावेळची भयानक परिस्थिती नेमकी काय होती, आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या अग्निकांडाला जबाबदार कोण, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथून एक अतिशय हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। लखनौमधील अत्यंत गजबजलेल्या आणि पॉश समजल्या जाणाऱ्या अलीगंज परिसरातील सेक्टर D मधील पूर्णिया चौकाजवळ असलेल्या एका 3 मजली कमर्शियल इमारतीला सोमवारी दुपारी अचानक भीषण आग लागली आहे। ही आग इतकी वेगाने पसरली की इमारतीच्या वरच्या मजल्यांवर चालणाऱ्या कोचिंग सेंटर आणि लायब्ररीमधील विद्यार्थ्यांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही। प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत 15हून अधिक लोकांचा गुदमरून आणि भाजून मृत्यू झालाय, तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झालेत। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची प्रशासनाकडून भीती व्यक्त केली जाते। या संपूर्ण घटनेनं पुन्हा एकदा कोचिंग सेंटर्समधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलाय। आग लागल्यानंतर घटनास्थळी निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत भयावह होती, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। जीव वाचवण्यासाठी तरुण मुलामुलींनी खिडक्यांमधून खाली उड्या मारल्या, ज्यामध्ये अनेकांची हाडं मोडली आहेत, तर काही जण खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झालेत। नेहमीप्रमाणे अलीगंजमधील या इमारतीत शेकडो विद्यार्थी आपल्या भविष्याची स्वप्न घेऊन अभ्यासासाठी आले होते। या 3 मजली इमारतीच्या तळमजल्यावर काही दुकानं आणि एक पेट शॉप होतं, तर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर कोचिंग इन्स्टिट्यूट, एक खासगी लायब्ररी आणि गेमिंग झोन चालवला जात होता। दुपारी साधारण 3 वाजण्याच्या सुमारास अचानक इमारतीच्या तळमजल्यावर किंवा इलेक्ट्रिक पॅनल रूममध्ये एक मोठा आवाज झाला। प्राथमिक तपासानुसार हा आवाज शॉर्ट सर्किटमुळे झाला होता। शॉर्ट सर्किट होताच तळमजल्यावर असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी आणि दुकानातील साहित्यानं वेगानं पेट घेतला। काही मिनिटातच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण तळमजला कचाट्यात घेतला आणि इमारतीचा एकमेव असलेला जिना धुरानं पूर्णपणे भरून गेला। इमारतीमध्ये वरच्या मजल्यांवर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना खाली काय घडतंय याचा अंदाज येईपर्यंत खूप उशीर झाला होता। जिन्यामधून वर येणाऱ्या काळ्याकुट्ट धुरामुळे विद्यार्थ्यांचा श्वास गुदमरू लागला। बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आगीनं आणि धुरानं बंद केल्यामुळे इमारतीच्या आतमध्ये प्रचंड चेंगराचेंगरी आणि गोंधळ निर्माण झाला। आग वरच्या मजल्यापर्यंत पोहोचत असल्याचं पाहून आणि श्वास घेणं अशक्य झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली। इमारतीला मोठ्या काचेच्या खिडक्या होत्या, ज्या बाहेरून बंद होत्या। विद्यार्थ्यांनी या काचा तोडून बाहेर हवेसाठी आणि मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला। खाली उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी जेव्हा हा प्रकार पाहिला तेव्हा त्यांनी तातडीनं पोलिसांना आणि अग्निशमन दलाला फोन केला, पण तोपर्यंत आग अत्यंत विकराळ झाली होती। धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला अंगावर येत असल्याचं पाहून पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील विद्यार्थ्यांनी खिडक्यांमधून थेट खाली उड्या मारण्यास सुरुवात केली। काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की खाली असलेल्या लोकांनी काही ताडपत्र्या किंवा गाद्या पकडण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून मुलं सुरक्षित खाली पडू शकतील, परंतु उंची जास्त असल्यामुळे आणि घाई गडबडीत उड्या मारल्यामुळे अनेक विद्यार्थी थेट सिमेंटच्या रस्त्यावर पडले। एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण खिडकीबाहेर लटकत असताना त्याचा हात सुटून तो खाली पडताना स्पष्ट दिसतोय, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झालाय। या इमारतीत एकाच वेळी सुमारे 200 ते 250 विद्यार्थी उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे। लायब्ररीमध्ये शांतपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर पळून जाण्याची संधी मिळालेली नाहीये, कारण लायब्ररी पूर्णपणे बंदिस्त होती। त्यामुळे धुरातमध्ये खूप वेगानं पसरला आणि विद्यार्थ्यांना शुद्ध हरपली। घटनेची माहिती मिळताच लखनौचे पोलीस आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी आणि अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी तातडीनं घटनास्थळी पोहोचलेत। सुरुवातीला स्थानिक प्रशासनानं 4 ते 5 अग्निशामक गाड्या पाठवल्या होत्या, परंतु आगीचं रौद्र रूप पाहून तात्काळ 14 पेक्षा जास्त गाड्या आणि हायड्रोलिक प्लॅटफॉर्म मशीन्स मागवण्यात आल्या। अग्निशमन दलाच्या जवानांना बचाव कार्यात अनेक मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतोय। अलीगंजमधील हा भाग व्यावसायिक असल्यानं तिथं वाहनांची मोठी गर्दी असते। अरुंद गल्लीमुळे अग्निशमन दलाच्या मोठ्या गाड्यांना इमारतीजवळ पोहोचण्यास त्रास झाला। इमारतीला आतून बाहेर पडण्यासाठी फक्त एकच अरुंद जिना होता, ज्यावर आधीच आग लागली होती, त्यामुळे जवान थेट वरच्या मजल्यांवरून जाऊ शकत नव्हते। इमारतीला आधुनिक लुक देण्यासाठी समोरून पूर्णपणे काचांचं कव्हर बसवलं होतं। या काचा फुटल्यामुळे त्याचे तुकडे जवानांच्या अंगावर पडत होते आणि आत अडकलेला धूर बाहेर पडत नव्हता। अग्निशमन दलाच्या जवानांनी अखेर हायड्रोलिक क्रेनच्या मदतीनं इमारतीच्या खिडक्यांमधील काचा तोडल्या आणि गॅस मास्क घालून आत प्रवेश केला। NDRF आणि SDRFच्या तुकड्यांनाही पाचारण करण्यात आलं होतं। जवानांनी आतून अनेक बेशुद्ध विद्यार्थ्यांना बाहेर काढलंय आणि तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केलंय।
आतापर्यंत इमारतीमधून 15हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले असून संपूर्ण इमारत रिकामी करेपर्यंत कूलिंग ऑपरेशन सुरू होतं। इमारतीतून बाहेर काढण्यात आलेल्या सर्व जखमी विद्यार्थ्यांना तातडीनं लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी ट्रॉमा सेंटर, राम मनोहर लोहिया रुग्णालय आणि जवळच्या खासगी रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आलंय। रुग्णालयाबाहेर जखमींच्या नातेवाईकांनी आणि पालकांनी प्रचंड गर्दी केली आहे। या भीषण दुर्घटनेची दखल थेट देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेतली आहे। पंतप्रधान कार्यालयाने या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। त्यांनी तात्काळ लखनौ प्रशासनाला जखमींवर मोफत आणि सर्वोच्च दर्जाचे उपचार करण्याचे आदेश दिलेत। तसेच मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। लखनौच्या या आगीच्या घटनेनं पुन्हा एकदा आपल्या देशातील व्यावसायिक इमारती आणि कोचिंग सेंटर्समधील सुरक्षेच्या गंभीर त्रुटी समोर आणल्यात। प्राथमिक तपासात आणि स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीत सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले गेले नव्हते। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या इमारतीत शेकडो मुलं रोज शिक्षण घेत होती त्या इमारतीकडे अग्निशमन दलाचे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट नव्हते। इमारतीमध्ये कुठेही फायर एक्सटिंग्विशर, स्प्रिंकलर सिस्टम किंवा फायर अलार्म बसवण्यात आलं नव्हतं। जर तिथं अलार्म असता तर विद्यार्थ्यांना आग लागल्याची माहिती आधीच मिळाली असती आणि ते सावध झाले असते। नियमानुसार कोणत्याही शैक्षणिक किंवा व्यावसायिक इमारतीला 2 जिने किंवा एक स्वतंत्र इमर्जन्सी एक्झिट असणं बंधनकारक असतं, परंतु या इमारतीला फक्त एकच अरुंद रस्ता होता जो पहिल्याच मिनिटाला बंद झाला। कोचिंग क्लासेसचे मालक जास्त नफा कमवण्यासाठी लहान खोल्यांमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट तिप्पट विद्यार्थ्यांना बसवत होते, ज्यामुळे पळून जाण्यासाठी चेंगराचेंगरी झाली। लखनौची ही घटना सुरतच्या तक्षशिला कॉम्प्लेक्स किंवा दिल्लीच्या मुखर्जी नगरमधील आगीच्या घटनांची आठवण करून देणारी आहे। प्रत्येक मोठ्या अपघातानंतर प्रशासन काही दिवस तपास करतं, नोटिसा बजावतं, पण नंतर परिस्थिती पूर्वपदावर येते। कोट्यवधी रुपयांची फी घेणारे कोचिंग सेंटर्स विद्यार्थ्यांच्या जीवाशी असा खेळ कसा करू शकतात हाच मोठा प्रश्न आहे। आता वेळ आली आहे की प्रशासनानं केवळ कागदोपत्री नियम न बनवता बेकायदेशीर आणि सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्यांना अशा सर्व कोचिंग सेंटर्सवर कायमची बंदी घालावी आणि त्यांच्या मालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। जोपर्यंत अशा बेजबाबदार लोकांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत निष्पाप विद्यार्थ्यांचे जीव असेच धोक्यात राहतील। जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि मृत पावलेल्या नागरिकांच्या आत्म्यात शांती लाभो हीच प्रार्थना। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।